मुंबई तकच्या या मॅडमनी किती खरी गोष्ट बोललेली आहे, 100% खरी गोष्ट बोललेली आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो. एक नरेटिव्ह पेरायचंय. तुम्ही निवडणुकीच्या मैदानात येऊन निवडणुकीचे मुद्दे घ्या. ज्या गोष्टी अस्तित्वात पण नाहीत ते तुम्ही म्हणता की जाऊन खान महापौर होईल, हे होईल, ते होईल. तुम्ही मुद्द्यांवर लढा ना. त्याच्यावर कोणी बोलत नाहीये. त्यांना भीती ऍक्च्युअली याची आहे की मुद्द्यांवर जेव्हा ते लढायला येतील ना त्यावेळेला ते फसतील. मुद्दे आहेत ना, मराठीचा मुद्दा आहे. का भाजपचे नेते आपल्याला अग्रेसिव्ह झालेले पाहायला मिळत नाही? ज्या वेळेला जिकडे तुम्ही मांस मच्छी खाता, चिकन मटण खाता म्हणून तुम्हाला बिल्डिंगमध्ये घरं दिली जाणार नाही. कारण तुम्हाला माहिती आहे की ते घरं देणारे ते बिल्डर्स जे आहेत, जे हे नियम बनवतायत, त्या बिल्डिंगमध्ये राहणारे जे आहेत ते सगळे अमराठी आहेत. ती तुमची वोट बँक आहे. म्हणून आपल्याला तिकडे जाऊन भाजपचे नेते तेवढे अग्रेसिव्ह होताना पाहायला मिळत नाहीत. तिथे ज्या वेळेला आता हे असं म्हटलं जातं की मनसेबद्दल ज्याबद्दलची टीका होते किंवा मनसेला उद्या पर्यायने वगैरे वगैरे, मनसे इतकी वर्ष सत्तेत नसताना सुद्धा आजही मराठी माणसावर अन्याय झाला तर पहिला धावून जाणारा मनसैनिक असतो. त्यामुळे तिथे हा प्रश्न येत नाही. किती सत्यबात बोललेली आहे ना, 100%. याच्यातला एक शब्द ना शब्द खरा आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओमध्ये.